साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। डीपीडीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री तथा सहपालकमंत्री तानाजी सावंत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। डीपीडीसीच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील निवडक सेनेच्या कार्यकर्त्यांची औपचारिक बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली। यावेळी सावंत हे बोलत होते। काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सेनेत आलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या सेना प्रवेशाने कोठे यांची मध्य विधानसभेची जागा आता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे। माने देखील शहर मध्यमधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवल्याने साहजिकच कोठे यांच्या उमेदवारीला धोका निर्माण होऊ शकतो। सेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी देखील तसे सूतोवाच केल्याने कोठे यांना मध्यची उमेदवारी मिळणार का यावर आता राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय। मी शहर उत्तर विधानसभेच्या मतदारसंघातून उभे राहावे असा कोणताही आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला नाही। ही चर्चा माध्यमातून केली जात असल्याची प्रतिक्रिया सेनेचे नेते महेश कोठे यांनी व्यक्त केली। माजी आमदार दिलीप माने यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार का यावर कोठे यांचे राजकीय भवितव्य असणार आहे। माने यांना मध्यची उमेदवारी सेनेतून मिळाली तर कोठे शहर उत्तर विधानसभेतून आपली उमेदवारी स्वीकारणार का याकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे हे मात्र नक्की।